नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी भाग 2 या वर्गासाठीच्या नेमलेल्या अर्वाचीन साहित्य कृतींचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेतील शेटजी प्रताप या काव्यसंग्रहाच्या अनुषंगाने मागील 2 भागांच्या मध्ये आपण काव्य या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेतला. आजच्या या भागामध्ये आपण कवितेच्या घटकांचा सोदाहरण परामर्श घेणार आहोत. सर्वप्रथम कवितेचे घटक म्हणजे काय ते समजून घेऊया. कवितेचा आस्वाद घेत असताना कवितेची दृश्य मांडणी, ओळींची रचना, लयबद्धता, ध्वनीचा आकृतिबंध अशा गोष्टींचा आपण विचार करतो. कवितेतून व्यक्त होणाऱ्या आशय प्रकाराबद्दल काही अपेक्षा करू लागतो. त्यालाच कवितेचे घटक असे संबोधले जाते. यातील पहिला जो घटक आहे तो लयबद्धता. आशयाला अनुकूल अशी लयबद्धता हा तर कवितेचा खास विशेष म्हणावा लागतो. कारण कवितेमध्ये लय असते आणि ती सामान्यतः वृत्त आणि छंदबद्ध रचनेमधून निर्माण केली जात असते. या संदर्भात माधवराव पटवर्धन असं म्हणतात की पद्य म्हणजे लयबद्ध पद्यरचना. आता ह्या व्याख्येमध्ये लयबद्ध पद्यरचना हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण गोविंदाग्रजांची एक कविताच बघूया. त्यातल्या 2 ओळी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. चहूकडेच आता शांत, विश्व शांत, आत्मा शांत. चहूकडेच आता शांत, विश्व शांत, आत्मा शांत, कृष्ण शांत, राधा शांत, मुरलीत शांतता भरली. कृष्ण शांत, राधा शांत, मुरलीत शांतता भरली. आता या 2 ओळींच्या मधली जी काही लय आहे किंवा नादरम्यता आहे किंवा शब्दांचा जो समतोल आहे त्यातून ही लयबद्धता आपल्याला पाहायला मिळते. दुसरं आणि तिसरं जे चरण आहे या चरणांच्या मध्ये एक समांतरता आपल्याला जाणवते. म्हणजे विश्व शांत, आत्मा शांत, कृष्ण शांत, राधा शांत. यामध्ये ही समांतरता आहे आणि शांत ह्या शब्दामुळे या कवितेमध्ये शांत रसाची उत्कटता निर्माण झालेली पाहायला मिळते. याशिवाय मुक्त छंदामध्ये देखील अशी लय आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ विंदा करंदीकरांची तेच ते ही कविता आपण पाहूया. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणी. पुन्हा एकदा ऐकवतो. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते माकडछाप दंतमंजन तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराणी. काय ह्या कवितेमध्ये? नित्याच्या बोलीतील शब्दांचा पुनरुक्तीसारखा कवीने वापर करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये उत्तम अशी लय त्या ठिकाणी साधलेली आहे. म्हणजे तेच ते दंतमंजन तेच रंजन यातनं ती लय आपल्याला जाणवते. आणि मग वसंत पाटणकरांनी जे विधान केलेलं आहे ते मला महत्त्वाचं वाटतं. ते असं म्हणतात की गद्य वाचत असताना आपण ते ऐकत नसतो, मात्र कविता वाचत असताना ती विधानात्मक स्वरूपामध्ये जरी असली तरी आपण ती ऐकत असतो. यानंतर दुसरा जो घटक आहे तो सूचकत्व अर्थात अनेकार्थ क्षमता. शब्दाला वस्तुनिष्ठ असा वाच्यार्थ असतो. कवितेमधील शब्दांच्या ठिकाणी रूपक, प्रतिमा, प्रतीक इत्यादी घटकांच्यामुळे हा जो वाच्यार्थ असतो त्याला छेद दिला जातो आणि मग त्याच्या पलीकडचा अधिक अर्थ सूचित करण्याची जी क्षमता त्याला प्राप्त होते त्याला आपण व्यंगार्थ असं म्हणत असतो. हा सूचितार्थ आशयाला प्रतिकात्मक पातळीवरती नेण्याचं काम करत असतो. बालकवींच्या औदुंबर या कवितेच्या आधारे आपण हे समजून घेऊया. त्या कवितेमध्ये 8 ओळींच्या या कवितेमध्ये बालकवींनी त्यांच्या डोळ्यांना दिसलेलं आणि अंतःकरणाला जाणवलेलं एक अत्यंत मनोरम असं दृश्य
त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. सुरुवातीला ती कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि नंतर आपण ह्या अनेकार्थ क्षमतेचा त्या कवितेच्या अनुषंगाने विचार करणार आहोत. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोड काळीमा. झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. आता खरं म्हटलं तर कवितेचा विस्तार फक्त आणि फक्त 8 ओळींचा. मात्र शब्द प्रभाव हा इतका मोठा आहे की त्यांच्यातील शब्दपणा नाहीसा होऊन कविता एक तसबिरीचं रूप त्या ठिकाणी धारण करते. आणि मग अनुभवाशी एकरूप झालेले शब्द त्याच्या त्या प्रवाहामध्ये विरघळून जातात. यातील हिरवी कुरणे, निळा झरा, पांढरी पायवाट, काळा डोह यातून सृष्टीमध्ये एकरूप झालेल्या रंगांची उकल आपल्याला होते आणि मूळ दृश्याची एक सुंदर अशी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार होते. आणि मग शेवटी असं म्हटलंय की पाय टाकुनी जळात बसला. या शब्दांनी एक प्रकारचा मनोरम जिवंतपणा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मग हा औदुंबर अनेक समीक्षकांना, रसिकांना वेगवेगळ्या अर्थाने त्या ठिकाणी तो सूचित करतो किंवा व्यक्त करावासा वाटतो. कुणी एखाद्या मुलाप्रमाणे त्याच्याकडे बघतो, कुणाला तो कवीप्रमाणे वाटतो, कुणाला समाधानी निरुद्योगी माणसाप्रमाणे वाटतो, कुणाला तो एखाद्या तत्ववेत्याप्रमाणे वाटतो, कुणी त्याला कालपुरुष असं मानतात, कुणाला तो संन्यस्त योगी त्या ठिकाणी वाटायला लागतो. थोडक्यात हे जे वाटणं आहे, हे जे सूचना आहे किंवा यातनं ही जी अनेकार्थ क्षमता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ह्या शब्दांच्या मागे कितीतरी कल्पना, कितीतरी सूचना ह्या नकळत धावत येतात, हे मात्र या कवितेच्या एकूण समग्र अशा मांडणीवरनं आपल्या लक्षात येतं. यानंतर अल्पाक्षरत्व ह्या घटकाचा आपण विचार करूया. कवितेचा आकार हा गद्यातील कुठल्याही वाङ्मय प्रकारापेक्षा अत्यंत लहान असतो आणि विशेषतः भावकवितेचा आकार जो असतो तो जास्त लहान असतो. आता कवितेचा आकार लहान असल्यामुळे कोणत्याही गोष्टीच्या वर्णनाला, स्पष्टीकरणाला किंवा विश्लेषणाला अजिबात वाव नसतो. अर्थांच्या विविध शक्यता असलेला जो काही आशय असेल तो शब्दांच्या मधूनच त्या ठिकाणी संश्लेषित केला जात असतो. आता हे जे संश्लेषण असतं हे रूपक, प्रतिमा, प्रतीक यांच्यामुळे त्या ठिकाणी होत असतं. आता रूपक आपण कशाला म्हणतो तर एका वस्तूचे गुणधर्म दुसऱ्या वस्तूशी जोडले की रूपक निर्मिती ही होताना दिसते आणि ह्या दोन्ही वस्तूंच्या मध्ये अभेद कल्पलेला असतो. म्हणजे कुठलाही भेद त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता अशी सुधीर रसाळांनी कवितेची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे जेव्हा आपण प्रतिमेचा विचार करतो तेव्हा एका भाववृत्तीच्या बाबतीमध्ये जेव्हा 2 किंवा अधिक वस्तूंच्या मध्ये साधर्म्य किंवा वैधर्म्य आपल्याला पाहायला मिळत असतं आणि हे साधर्म्य किंवा वैधर्म्य ज्या वस्तूंच्या आधारे प्रस्थापित होत असतं तिला आपण प्रतिमा असं म्हणत असतो. प्रतीक कशाला म्हणतो तर कवितेमधील चिन्हांना कवीने एक अर्थ दिलेला असतो. हा अर्थ अनेक पदरी असतो तसं म्हटलं तर. आणि मग असा अर्थ देणारा जो शब्द किंवा प्राप्त झालेला जो शब्द असतो त्याला आपण प्रतीक असं म्हणत असतो. तेव्हा ह्या सगळ्यांच्यामुळे हे संश्लेषण जे आहे ते निर्माण होते. आणि मग मनोहर ओकांची एक कविता या संदर्भात आपण बघूया. म्हणजे अल्पाक्षरत्व हा जो कवितेचा घटक आहे तो स्पष्ट होईल. एकाच ओळीची ही कविता आहे खरं म्हटलं तर.
वसंत आबाजी डहाके यांनी कवितेविषयी या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. थोडासा शुभ्र गलबला बगळा जाताना उडून. आता ह्या एका ओळीच्या कवितेमध्ये बगळा उडून जाताना त्याच्या पंखांची झालेली जी फडफड आहे आणि ह्या फडफडीचा नाद या कृतीला शुभ्र ह्या बगळ्याच्या पांढऱ्या रंगाशी म्हणजेच दृक संवेदनेशी जोडले जाते. थोडक्यात एका ओळीच्या ह्या कवितेमध्ये अल्पाक्षरत्व हे त्या ठिकाणी कवितेच्या मूल्यांचे निर्देश करते आहे, घडवते आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढचा जो कवितेचा घटक आहे तो व्यापक जीवनाशय क्षमता. कवितेतील सूचितार्थ अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण करत असतो. म्हणजे प्रतिमा, रूपके, प्रतीके यांच्यामुळे कवितेमध्ये ही शक्यता निर्माण होत असते, झालेली असते. कवितेचा भाषिक आकार हा लहान असला तरी त्यातून व्यापक असा जीवनाशयाचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. आणि मग कवीचे जीवनविषयक आकलन हे जितकं सखोल असेल, जितका त्याचा पैस मोठा असेल, त्याच्याकडे तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन चिरंतनाचा किंवा वैश्विकतेचा वेध घेण्याची क्षमता जितक्या प्रमाणात जास्त असेल, तितक्या प्रमाणामध्ये खोल अन्वयार्थ लावण्याची क्षमता त्या कवितेमध्ये असते. आणि मग कवीची चिंतनशीलता, कल्पनाशक्ती यांच्यामुळे जीवन व्यवहाराच्या सखोल आकलनाचा प्रत्यय आपल्याला अशा कवितेमधून येत असतो. आणि मग अशी जी कविता आहे ती कविता श्रेष्ठ दर्जाची कविता असं आपण तिला म्हणू शकतो. व्यापक जीवनाशय क्षमतेचे एक उदाहरण बघूया. संत तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध असा अभंग. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. अर्थात सर्व जग हे विष्णुमय आहे असं मानणं हा खरा वैष्णवाचा धर्म आहे. त्यांच्या दृष्टीने हे माझे, हे दुसऱ्यांचे, अशा प्रकारचे भ्रम, खोटी मते अर्थात भेदाभेद भ्रम. आणि मग हे सगळे अमंगळ भ्रम आहेत. म्हणून महाराज म्हणतात की भक्त भागवत हो, हे एवढं ऐका. जे काय तुम्हाला करावयाचे असेल ते खरे हिताचे तेच करा. अर्थात जे धर्माला साजेसे आहे, जे विहित आहे तेच तुम्ही करा. कोणाचाही मत्सर घडू नये हे तर सर्वेश्वराच्या पूजनाचे खरे रहस्य आहे. आणि मग हातपाय वगैरे अवयव हे वेगवेगळे जरी असले तरी ते एकाच देहाचे आहेत. आणि मग यापैकी एखाद्याला सुख झाले किंवा दुःख झाले तर त्याचा अनुभव ह्या समग्र जीवाला तर येतोच, पण त्याद्वारा सर्व अवयवांना येतोच की नाही. तेथे वेगळेपणा असा नाही. आणि म्हणून मग सर्व माणसं ही एकच आहे, अर्थात विष्णुमय आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर कवितेचा पुढचा जो घटक आहे तो कालातीत वर्तमानता. भाव कवितेमध्ये उत्स्फूर्तता, उत्कटता आणि भावतल्लीनता ही वैशिष्ट्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. भावकवितेच्या केंद्रस्थानी कवीचं मन असतं हेही आपल्याला ज्ञात आहे. आणि मग व्यक्तिमनाची जी अंतर्मुखता आहे, आत्मनिष्ठा आहे, यांच्यामधून ह्या भाववृत्तीला एक प्रकारचं बळ मिळत असतं. यालाच आपण काय म्हणतो तर कवितेमधली उत्कटता. मग ही जी उत्कट मनोवृत्ती आहे, भावावस्था आहे किंवा चिंतनशीलता आहे, अशा गुणधर्मांच्यामुळे कवितेमध्ये एक प्रकारचा ऐतिहासिक कालक्रमाच्या शृंखलेतून बाहेर पडलेला वर्तमान प्रत्ययाला येतो. कालातीत वर्तमानतेचं एक उदाहरण आपण बघूया. फमू शिंदे यांची धरणीती माय कोपलिका ही कविता.
जीव जनावरा देता आली ठाय, धरणी ती माय कोपलिका, स्वप्न पहाटेचे खरेच होणारे, घरातले सारे गोड स्वप्नी. पाहता पाहता दृष्टी गेली पार, सकाळी अंधार अनंताचा, दुष्ट कसा होतो अनंतही अंती, गेले त्यांना शांती कशी आता. मातीला जे होते दगड धरून, त्यांचेही भरून आले म्हण, परास्त होऊन आणि कोसळले, अश्रू ओघळले अखेरचे. मातीचे पाईक मातीखाली मेले, असे कसे गेले कष्टवंत, खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे, सूर्यास्त पहाटे पाहण्याचे. कोणती अशी ही धरतीची माया, काळी कुट्ट छाया मरणाची, गेले त्यांना आता कुणी कसे गावे, पुन्हा उगवावे जोमदार. मग नंतरच्या एका कवितेमध्ये कवी असं म्हणतो की उगवला नारायण मालकाचा पत्ता नाही, गुराढोरांचेही मुख्या चित्त जाग्यावर नाही, होता होता पहाटेची गेली होऊन दुपार, कसे वासरू सुटेना कोणी काढेना काधार. बंद दाव्याचे बिरडे कोण करणार ढिले, चारा रोज टाकणारे धनी धरणीने नेले. हा सगळा परिणाम आहे. म्हणजे काय झालेलं आहे की 30 सप्टेंबर 1993 जो काही महाराष्ट्रातील किल्लारी आणि आसपासच्या खेड्यामध्ये भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये तिथली हजारो लोकांची घरं ही त्या ठिकाणी जमीनदोस्त झाली. हजारो लाखो लोक त्या ठिकाणी गाडले गेले. जगभरातनं मदतीचा ओघ सुरू झाला, पण झालेली हानी जी होती ती भयंकर होती. आणि मग त्या ठिकाणी हा ओघ जरी सुरू झाला, नव्यानं घरं जरी त्या ठिकाणी उभी राहिलेली असतील, तरी घरातले मालक हे बेपत्ता झालेले आहे. म्हणजे ह्या दोन्ही कवितांच्या मधून आपल्याला एक चित्र पाहायला मिळतं की या कवितांच्यामध्ये भूतकाळाचं दर्शन घडतं. भूकंप जो झालेला आहे तो घडून गेलेला आहे, पण त्याचा जो वर्तमानावरती झालेला जो परिणाम आहे तो परिणाम देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. नव्यानं उभी राहिलेली घरं असतील, परंतु जी काही तीव्रता जी आहे नंतरच्या ठिकाणी आपल्याला जाणवते की चारा टाकणारे धनी धरणीनं नेले, म्हणजे त्यांची ती आठवण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी होते आहे. आणि मग ह्या सर्वांच्या मधून कालातीत वर्तमानता जी आहे ती उत्कटतेनं आपल्याला जाणवत राहते. कवितेचा जो 6वा घटक आहे तो आहे सेंद्रिय एकात्मता. तर सेंद्रिय एकात्मता म्हणजे काय, तर कवितेमध्ये शब्द, अर्थ, नाद, लय इत्यादी जे घटक असतात, या घटकांचं परस्परांशी एक नातं असतं. आणि ह्या सर्व घटकांचं मिळून संपूर्ण अशी एक नातं असतं. म्हणजे कसं, तर प्रतिमा असतील, प्रतीकं असतील, रूपके असतील, यांच्याद्वारा अर्थ हा आविष्कृत होताना आपल्याला दिसतो. शब्द आणि ओळींच्या मांडणीमधून नाद असेल, अर्थाची लय त्या ठिकाणी निर्माण केली जाते. ही एकात्मता व्याकरणिक, तार्किक नियमानुसार निर्माण होत नसते. थोडक्यात कवितेतील भाषिक घटक असतील, अर्थ घटक असतील, हे एकमेकांशी अविभाज्यपणे जोडले गेलेले असतात. आशय आणि अभिव्यक्ती, शब्द आणि त्यातून आविष्कृत होणारा अर्थ यांच्यामध्ये एक प्रकारचं अभिन्नत्व असतं. आणि यालाच कवितेमधील सेंद्रिय एकात्मता असं म्हटलं जात असतं. त्याचं एक उदाहरण आपण घेऊया. मनची माया उमटली मुखावरती. मनची माया उमटली मुखावरती, नयन बोलती अक्षर हासती. नयन बोलती अक्षर हासती, मुग्ध मधुर हे तव हावभाव. मुग्ध मधुर हे तव हावभाव, जातील मग का वाया. हा उत्कटतेचा उल्हास, हा उत्कटतेचा उल्हास, तू उधळ असाच सुहास, या मम भणंग जीवाला, हा एकलाच दिव्यत्वाभास, हा एकलाच दिव्यत्वाभास. आता या कवितेमध्ये मात्रांचे आणि यमकांचे बंधन सुरुवातीच्या काही ओळींच्या मध्ये पाळलेलं आहे. म्हणजे रचनेच्या सुरुवातीला ते दिसतं. मग सुरुवातीच्या भागामध्ये 6 आणि 8 मात्रांची योजना आहे. पुढे मात्र हे बंधन हळूहळू गळून पडलेलं पाहायला मिळतं. आणि मग पद्यरचनेच्या बंधनातून सुटून गद्याच्या सीमारेषेपर्यंत
पोहोचलेला हा रचना प्रकार बराच मुक्त असल्याने त्याला आपण छंदमुक्त असं म्हणू शकतो. मग ही जी रचना आहे ही छंदमुक्त जरी असली तरी या रचनेमध्ये ओघ आहे, गती आहे, लय आहे, ताल आहे आणि मग ह्या सगळ्यांची एक प्रकारची संघटना तिथं आपल्याला पाहायला मिळते. त्यातून येणारा हा जो अनुभव आहे, कवितेच्या आकलनाच्या बाबतीतला असेल, आस्वादनाच्या बाबतीतला असेल, रसग्रहणाच्या बाबतीतला असेल, तो आपल्याला सेंद्रिय एकात्मतेचं दर्शन नक्कीच घडवतो, असं म्हणता येईल. यानंतर शेवटचा घटक म्हणजे संवेद्यता. कवितेतील आशय, अनुभव हा संवेद्य स्वरूपाचा असतो. भावकवितेमध्ये संवेद्यता हे कवितेचं अटळ असं अंग असतं. संवेद्यता ही कविता वाङ्मय प्रकाराचा मध्यवर्ती बिंदू असते. जे कवितेने अनुभवाचा साक्षात असा प्रत्यय द्यावा अशी आपली अपेक्षा नेहमीच असते. मग श्रेष्ठ दर्जाची कविता ह्या अपेक्षेची पूर्तता देखील करते. अनुभवाची प्रतीती देणारी कवितेची भाषा, लयबद्धता, नादमयता, शब्दकळा, प्रतिमा, प्रतीक इत्यादी घटकांच्या द्वारे ह्या संवेद्य अनुभवांची निर्मिती करीत असते. एक उदाहरण आपण त्याचं घेऊया. पुशी रेगे यांची कविता मन कसे अलगदसे, मन कसे अलगदसे, वेळ कशी ऊन पिशी. मन कसे अलगदसे, वेळ कशी ऊन पिशी, स्थान कसे असे असे. स्थान कसे असे असे, तू कशी हवी तशी. तू कशी हवी तशी, शब्द कसा कसा बसा. शब्द कसा कसा बसा. आता ही जी कविता आहे यातील मन, वेळ, स्थान, तू आणि शब्द या सर्वांच्या संवेदनांना अधोरेखित करणारे प्रश्न हे आपल्याला पहिल्या ओळीमध्ये उपस्थित केले गेलेले पाहायला मिळतात. आणि मग यातून एक अर्थाची लय ही निर्माण झालेली पाहायला मिळते. तेव्हा मित्रहो, हे जे काही घटक आज आपण अभ्यासले यांचा प्रत्यय आपल्याला कविता वाचताना सातत्याने येत असतो. आणि मग कविता अर्थाच्या आशयाच्या दृष्टीने अनेक पदरी कशी होते याची जाणीव आपोआप आपल्याला व्हायला लागते. मुकुंदराव पाटील रचित लिखित शेठजी प्रताप या खंडकाव्यामध्ये आपल्याला ह्या घटकांचा नेमका कसा प्रत्यय येतो ते तपासणं म्हणजेच त्या संग्रहाचे आकलन, आस्वादन आणि मूल्यमापन करणं होईल. त्या दृष्टीने या घटकांचा अभ्यास मला अत्यंत महत्त्वपूर्ण असा वाटतो. पुढच्या भागामध्ये आपण खंडकाव्याचे स्वरूप अभ्यासणार आहोत. धन्यवाद.